नमस्ते, मी शैलाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलू पराठा बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि पाणी। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आणि पिठामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ टाकून पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे। नंतर भाजी बनवण्यासाठी आपल्याला 3 बटाटे लागतील, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे धने जिरा पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर असं पेस्ट करून घेतली आहे, ते 2 चमचे लागेल आणि थोडीशी कोथिंबीर लागेल आणि फोडणीसाठी तेल आणि पराठ्याला लावण्यासाठी आपल्याला बटर लागेल। आता आपण काय करूया, पहिल्यांदा पिठामध्ये हे 2 बटाटे किसून घ्यायचे आणि ते चांगले व्यवस्थित मिक्स करून नंतर पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं। आता हे बघा, आपण पहिल्यांदा बटाटा किसून घेऊया। हे बघा, मी आता बटाटा किसून घेतलाय। आता हे आपण जे 2 वाटी पीठ घेतलंय गव्हाचं ते घ्यायचं। हे बघा, पाव चमचा मीठ टाकायचं आणि पहिल्यांदा बटाट्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा वापर करून नरम असं एकदम पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं। हे बघा, आपलं पीठ एवढं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे आणि आता 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी फोडणी करून घेऊया। आता आपण पॅन ठेवलाय, भाजी फोडणी करायची आहे ना आपल्याला, तर 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचंय। नंतर ही आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली ती पहिल्यांदा परतून घेऊया तेलामध्ये। आता गॅसची फ्लेम थोडी कमी केली आणि कांदा टाकून घेऊया। आता गॅसची फ्लेम हाय केली आहे, कांदा व्यवस्थित परतून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो करून बाकीचे सगळे मसाले आपण टाकून घेऊया। धने जिरा पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि हे कसुरी मेथी थोडी अशी हातावर घ्यायची आणि अशी कुस्करून टाकायची, छान स्वाद येतो त्याचा। आता गॅसची फ्लेम हाय करून थोडंसं परतून घेऊया आपण, कांदा आणि सगळे मसाले परतून घेऊया। आता मी गॅसची फ्लेम लो करते आणि हे बटाटे आपण बॉईल करून घेतले ते असे हातानेच कुस्करून टाकते, नंतर आपल्याला मॅश करायचे। अर्धा चमचा मीठ टाकते, थोडंसं टाकते अजून, म्हणजे पाऊण चमचा कोथिंबीर। आता गॅसची फ्लेम मी लो ठेवली। आता व्यवस्थित आपण आधी पहिल्यांदा परतून घेऊया आणि नंतर मॅश करून घेऊया। गुठळ्या राहायला नको, व्यवस्थित एकदम चांगले नरम व्हायला हवे। हे बघा, एकदम छान अशी नरम करून घेतली आहे भाजी, अजिबात गुठळ्या नाही वाटत आहे। आता छान आपण अशी परतून पण घेतली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी डिशमध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला पराठा बनवायचा आहे। आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया। आता आपण एक छोटी चपाती बनवून घेऊया।
आता ही जी आपण भाजी बनवली आहे ना, ते असा गोळा करून घ्यायचा. तुम्हाला किती म्हणजे जास्त टाकून जर जमत नसेल तर थोडं कमी टाकून केलं ना तरी पण चालेल. आणि मग ह्याच्यामध्ये असं ठेवायचा आणि मग हे त्याची कडा आहेत ना ते अशी जवळ आणायची. आणि अशी वरची टोकं आहेत ना ती अशी जवळ करायची. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. असं दाबून पण घ्यायचं चांगलं, म्हणजे कसं भाजी निघायला नको. आणि थोडं सुकं पीठ लावायचं वरच्या बाजूने पण आणि खालून पण थोडं, आणि असं हलकं दाबून घ्यायचं. आणि एकदम हलक्या हातानेच लाटायचं आपल्याला. खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं, हलक्या हाताने लाटायचं. कडेला कडेला असं लाटून घ्यायचं. थोडा जाडसरच ठेवायचा, खूप पातळ नाही करायचा. तवा गरम झालाय, आता थोडंसं तेल लावून घेतलं. आता आपण पराठा टाकून घेऊया. एक 2 मिनिटं झाली, आता परतून घेऊया. व्यवस्थित एकदम कडेने छान शेकून घ्यायचा. पहिल्यांदा तवा चांगला गरम करून घ्यायचा, म्हणजे मग व्यवस्थित शेकला जाईल आपला पराठा. थोडंसं तेल लावूया, नंतर आपल्याला बटर लावायचंच आहे. थोडंसं तेल लावूया. असं दाबून दाबून व्यवस्थित शेकायचं, एकदम कच्चा नाही राहायला पाहिजे. गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे. व्यवस्थित झालं शेकून. आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि वरून आपल्याला बटर लावायचं. तुम्हाला समजा लोणी आवडत असेल किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. छान मस्त लुसलुशीत एकदम. आपण बटाटा किसून टाकलाय ना पिठामध्ये, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट होतो, खूपच छान होतो. तुम्ही एकदा करून बघा. आपला आलू पराठा बनवून तयार आहे. आता आपण जे मिश्रण घेतलं की नाही, तर त्याच्यामध्ये 7 ते 8 पराठे होतात, म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि जी आपण भाजी बनवली ना त्याच्यामध्ये. तर मी थोडेसे करून घेतले. आता मी तुम्हाला हा एक मोडून दाखवते, म्हणजे किती सॉफ्ट झालाय ते तुम्हाला समजेल. हातात घेतल्यावरच बघा समजते आपल्याला, एकदम सॉफ्ट झालं. बटाटा किसून टाकला नाही बघा, आतून छान असं सारण बघा एकदम काटोकाट भरलं आणि छान एकदम फुगला पण आहे चांगला.
आणि एक बटाटा पिसून टाकल्यामुळे एकदम छान होतात. कोणते पण तुम्ही दुसरे पण कोणते पराठे केले ना तर बटाटा गव्हाच्या पिठामध्ये पिसूनच टाका, छानच लागते चव. माझी ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.